चंद्रपूरकरांची नववर्ष सुरुवात देवी दर्शनाने. नवीन वर्षी नव्या संकल्पासह देवी भक्त माता महाकाली चरणी पुरातन देवी महाकाली मंदिरात भाविकांनी पहाटेपासून केली गर्दी. चंद्रपूरकरांची नववर्ष सुरुवात आराध्य दैवत देवी महाकाली दर्शनाने झाली. नवीन वर्षी नव्या संकल्पासह देवी भक्त माता महाकाली चरणी दर्शनासाठी दाखल झाले. पुरातन देवी महाकाली मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली. विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भक्त देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. त्यांनी आपल्या संकल्पाच्या पूर्तीसाठी माता महाकालीला बळ मागितले. येणारे 2026 वर्ष सुख समृद्धी आणि समाधान देणारे ठरो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हॅपी न्यू इयर सर्वांना. नवीन वर्षाची सुरुवात महाकाली मंदिरमधून करत आहे. देवीचा आशीर्वाद असू द्या आम्हाला असं सगळ्यांना वाटते, म्हणून आम्ही नवीन वर्षाची सुरुवात देवीकडून करत आहे. 2025 खूप वाईट गेला आहे, म्हणून हा 2026 खूप चांगला जावं म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि सगळ्यांचं वर्ष सुखरूप जावं संकल्प केला. नवीन वर्षाची सुरुवात माता महाकालीच्या मंदिरात आपण आलेलो आहे. सध्या चंद्रपूरमध्ये नवीन वर्ष हे माता महाकालीच्या कृपेने चांगलं जावो, भरभराटीचं जावो आणि अतिशय उत्सवात जावो. माता का महाकालीच्या नगरीतल्या लोकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही नवीन वर्षाची सुरुवात माता महाकालीचे दर्शन घेऊन करत आहोत आणि आमची हीच इच्छा आहे की माता महाकालीची आमच्यावर कृपा बनून राहावी, हीच आमची महाकालीवर इच्छा आहे. सुरुवात कशी करत आहे, काय संकल्प केला? महाकालीला दरवर्षी येतो आम्ही. त्यावर्षी नवीन वर्ष चांगलं जावं म्हणून आलो सुख समृद्धीचं. हेच नवीन वर्षाच्या अपेक्षा आहे, ते पूर्ण होत आपल्या. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।